हॅलो, हाय. बरेचदा पॅरेंट्स मला म्हणतात की मॅम, स्पीच थेरपी सेशनमध्ये तुमच्यासोबत बच्चू किती छान करतो, असं हा घरी करत नाही. सो एक महत्वाची गोष्ट सांगू, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांना तुम्हाला बोलायला शिकवायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की डोक्यातनं हे काढून टाका की तुम्हाला ते त्याला शिकवायचंय. मुलांनी कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट असते की पहिली ती गोष्ट एन्जॉय करणं. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांसोबत सगळ्यात पहिले कनेक्शन निर्माण करावं लागेल. जेव्हा ते तुमच्याशी खूप छानपणे कनेक्ट होतील, इमोशनली कनेक्ट होतील, त्यांना तुमच्यासोबत बसावंसं वाटेल, तेव्हाच ते तुमचं ऐकतील, तेव्हाच ते तुम्हाला कॉपी करतील. तर सगळ्यात पहिली गोष्ट असते कनेक्शन. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते एंगेजमेंट. म्हणजे तुमच्यासोबत त्यांना छान वाटायला लागलं तर ते एंगेज होतील. एंगेज झाले तर ते कॉपी करतील. तुम्ही शिकवण्याच्या हेतूने जेव्हा त्यांच्यासोबत काम करता, तेव्हा ते तुमचं कधीच ऐकणार नाही. सो खेळाच्या माध्यमातून, गोष्टी सांगण्याच्या माध्यमातून, चित्र वाचनाच्या माध्यमातून, घरातल्या कामांच्या माध्यमातून तुम्हाला त्यांना बोलतं करायचं आहे. आपोआप बोलतील ते, पण ते बोलतं करण्यासाठी तुम्हाला त्यांना एंगेज करावं लागेल. तुम्हाला त्यांना इमोशनली सेफ फील करवावं लागेल. तुम्हाला त्यांना कनेक्टेड फील करावं लागेल. नेमकं हेच माझ्या सेशन्समध्ये होतं. जेव्हा बच्चू माझ्याकडे येतो, तेव्हा फर्स्ट क्लिनिकमध्ये आल्या आल्या त्याला हाय, हॅलो, तू खूप छान दिसतोयस, अरे काय झालं, तुला लागलं इथे बाऊजाला. म्हणजे पहिले मी ट्राय करते की बच्चूंसोबत इमोशनल कनेक्ट करावा. त्याचा मूड कसा आहे, काय आहे, तो रूममध्ये कशाकडे बघतोय, एखाद्या खेळणीला तो पॉइंट करतो आहे का, आणि त्याची लीड घेऊन मग मी एखादं खेळणं काढते आणि ते खेळण्याच्या माध्यमातून मी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करते. अर्थात मी त्याला स्पीच मॉडेल करते. डायरेक्ट शिकवणं जेव्हा तुम्ही चालू करता तो कोणालाही इरिटेट होतं. सो घरी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले तुमच्या मुलांसोबत खेळायला चालू करा, इमोशनली कनेक्ट व्हायला चालू करा, त्यांच्यासोबत एंगेजमेंट वाढवा आणि ऑटोमॅटिक तुमची मुलं तुमचं अनुकरण करायला लागतील आणि लवकरात लवकर बोलायला लागतील. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.